शोभा अखंड नारायणगावची। नारायणगावची यात्रा म्हणजे आई मुक्ताईचा निरंतर महिमा। नारायणगावची यात्रा म्हणजे गावच्या रूढी परंपरा। नारायणगावची यात्रा म्हणजे गावच्या संस्कारांचा आरसा। नारायणगावची यात्रा म्हणजे उत्सवाच्या जल्लोषाचा वारसा। श्री क्षेत्र नारायणगावचे आराध्य दैवत श्री मुक्ताई देवी व श्री काळोबा देवाची यात्रा सालाबाद प्रमाणे याही वर्षी सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 ते सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 पर्यंत। संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नाशिक परतवाडा प्रकरणावरून सध्या महाराष्ट्रात खळबळ माजली। मनसे नेते अमित ठाकरे हे आज पुण्यात आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या गुन्हेगारी प्रकरणांविषयी त्यांना प्रश्न विचारला असता अमित ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय। एवढी मोठी आयटी इंडस्ट्री आहे, देशभरातून लोक येतात, त्याचे ऑडिट होणं गरजेचं आहे का? कारण हिंदवडी बात करते असे आयटी का पाहिजे? 100% हे काय कंपनी थर्ड पार्टीचे इश्यूज आहेत असं म्हणून काळजी आणि हा प्रश्न चुकीचा आहे, झालंच पाहिजे। माझा याच्यावर काय ओपिनियन घेतं? नाही, तुमची पक्षाची भूमिका म्हणून काही पक्षाची भूमिका नाहीये। मी माणूस म्हणून बोलतो तुमच्याशी, दरवेळेला बोलतो तेव्हा मी नेता म्हणून बोलत नाही। मी दरवेळेला तुमच्याशी बोलतो ना माणूस म्हणून बोलतो। आणि मला वाटतं की शहरात कुठेतरी कोलॅप्स होत आहे आपल्या समोर। तुम्ही या शहरांमध्ये राहता, मला वाटतं की तुमच्या समोर तुम्ही जिकडे वाढलाय ते शहर कोलॅप्स होतात तुमच्या समोर आणि तुम्हाला काही पडलीच नाहीये। तुम्ही आजचा विषय घेता, 10 दिवसांनी विसरून जाता। ट्रॅफिकचा विषय जबाबदार कोण आहे? तुम्हीच सांगा, तुम्ही इकडे बसा, तुम्हीच सांगा। अमरावतीमध्ये जेवढी प्रकरणं येतात लैंगिक अत्याचाराची, त्याच्यात कुठली भूमिका सरकार घेत नाही। हे तुम्ही सरकारचे प्रश्न मला का विचारता? राजकीय पक्ष म्हणून राजकीय पक्ष म्हणून काय? मी असो तर फाशी दिली असती। अशा प्रकारे कोणी फसवलं, एक एक्झाम्पल सेट करा। तुम्ही जर एक्झाम्पल सेट केलं नाही तर हे असेच करत बसणार। कुठच्या तरी मंत्र्याचे पाय धरून हे बाहेर येणार लोक। पण गृह खाते चौकशीच्या कुठेतरी अशा प्रकारे चुकल्यावर आपल्याला कुठेतरी एक हे पाहिजे ना की जाणीव, की तुम्ही एक जाणीव करून दिली पाहिजे लोकांना की अशा प्रकार परत नाही होणार। सर नाही, जर विषय असा आहे ना, अमरावतीचं जे प्रकरण आहे किंवा नाशिकचं प्रकरण, अमरावतीच्या प्रकरणात त्या मुलाने जवळपास 150 मुलींचं लैंगिक शोषण केलं, 350 व्हिडिओ बनवले, त्याच्यात आता अनेक आरोपी निष्पन्न होत आहेत। राज्याचं गृह खातं यावरती कमी पडतंय का सगळ्यामध्ये? अमरावती, नाशिक अनेक ठिकाणी लैंगिक अत्याचाराचे प्रकार। माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही पोलिसांना 24 तास फ्री हँड द्या। मला वाटतं की मुख्यमंत्री जेव्हा तुमच्यासारखं प्रेस समोर बसून फ्री हँड देतील की पोलिसांना आजपासून उद्यापर्यंत फ्री हँड आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडून मला माझ्यासमोर आणा। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।